Hello friends, welcome to my YouTube channel. In the last video, we had learned how the food is spoilage and the factors of food spoilage. In that video, we had learned different factors like occasion, a function, or handling of food or storage of food. By this way, the food is getting spoiled. All these factors we had learned in that video. In this video, we are looking wastage of food, how the food is waste, the different types of wastage of food, the methods, and how we can avoid a wastage of food. Got it? So students, let's start it. फूड वेस्टेज म्हणजेच काय? अन्नाचे अपव्यय, म्हणजे अन्नाचं काय होणे, अन्न खराब होणे. हाऊ अँड वेअर इज फूड वेस्टेज? फूड वेस्टेज कुठे आणि कसे होते? फूड वेस्टेज हे बॅड हँडलिंग, स्टोरेज ऑफ फूडमध्ये जर काही चुकीच्या पद्धती झाल्या, फूड प्रिझर्वेटिव्ज वगैरे टाकल्यामुळे काय होणे, फूड वेस्टेज होणे. आणि डिफरंट प्लेसेसवरती जसं की फॉर अ पब्लिक फंक्शन किंवा एखाद्या हॉटेल्समध्ये असे विविध सोर्सेसमध्ये काय होत असतो, फूड वेस्टेज होत असतो. विथ द हेल्प ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी, इंडिया हॅज शोन ग्रेट प्रोग्रेस इन द प्रोडक्शन ऑफ व्हेरियस फूड स्टफ्स. म्हणजे सायन्स विज्ञानाच्या मदतीने आज भारतामध्ये अन्नपदार्थाच्या बाबतीत आपण काय झालेले आहोत, पूर्णपणे सक्षम झालेले आहोत. डिफरंट टाइप्स ऑफ मेथड्स आलेले आहेत की ज्यामुळे अन्न उत्पादन करण्याच्या पद्धतीमध्ये प्रोग्रेस झालेली आहे. कोणकोणत्या गोष्टीमध्ये आपण प्रोग्रेस केलेली आहे? सिरियल्स, फ्रूट्स, व्हेजिटेबल्स, फिश ॲज वेल ॲज मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स. म्हणजे डिफरंट प्रोसेस आलेल्या आहेत आपल्याला. हरित क्रांती ज्यावेळेस झाली, ग्रीन इव्होल्युशन ज्यावेळेस एक आपल्या भारतामध्ये घडून आलं, त्यानंतर काय झालेलं आहे, तृणधान्यांमध्ये खूप प्रमाणात प्रोडक्शन वाढलेलं आहे. व्हीट, राईस यांच्या डिफरंट अशा प्रजाती आलेल्या आहेत. फ्रूट्सच्या बाबतीत टिश्यू कल्चरिंग ही एक प्रोसेस आहे की ज्यामधून काय होत आहे, आपल्याला कोणत्याही सीझनमध्ये आजकाल आपण पाहू शकतो, कोणत्याही सीझनमध्ये कोणतेही फ्रूट्स आपल्याला मार्केटमध्ये अवेलेबल होताना दिसत आहेत. मिल्क आणि मिल्क प्रोडक्टसुद्धा अशाच प्रकारची क्रांती घडून आलेली आहेत. संकरित जनावरे, दूध उत्पादनाच्या पद्धती, जनावरांसाठी असणारे खाद्य, त्यांना स्टोरेज करण्याची पद्धत, या पद्धतीमुळे आज आपण त्या फील्डमध्ये सुद्धा पुरेपूर प्रगती केलेली आहे. इवन सो मेनी पीपल इन आवर कंट्री अँड ऑल ओव्हर द वर्ल्ड फेस द प्रॉब्लेम ऑफ हंगर. तरीसुद्धा एवढी प्रगती करून सुद्धा आज कितीतरी लोक असे आहेत की जे काय आहेत, भुकेले आहेत. मेनी डू नॉट गेट इवन वन मील अ डे. असे भरपूर व्यक्ती आहेत की ज्यांना दिवसातून एक वेळेचं अन्न सुद्धा भेटत नाही. हेन्स इट इज आवर ड्युटी टू प्रिव्हेंट वेस्टेज ऑफ फूड व्हेरेवर इट टेक प्लेस. बघा, एका दिवसाचं अन्न न भेटणे आजच्या काळात ही खूप दुर्दैवी गोष्ट आहे. हे जर आपल्याला टाळायचं असेल तर आपण काय केलं पाहिजे, प्रिव्हेन्शन ऑफ वेस्टेज ऑफ फूड केलं पाहिजे. म्हणजे अन्न कसे वाटोळे होणार नाही, खराब होणार नाही, ह्या बाबतीत आपण थोडा तरी विचार केलाच पाहिजे. बघा, टू टाइप्स ऑफ काय होतंय, वेस्टेज ऑफ फूड होत आहे दोन पद्धतीने. क्वांटिटेटिव्ह वेस्टेज ऑफ फूड, रॉंग मेथड्स ऑफ फार्मिंग लाईक हँड सोईंग ऑफ सीड. म्हणजे ज्या वेळेस आपण काय करतोय, नांगरणी केल्यानंतर ज्यावेळेस आपण काय करतोय, पेरणी करत आहोत, पेरणी करत असताना आपण जे सीड्स काय करतोय, हाताने ते सीड्स लावतोय. ही एक रॉंग पद्धत आहे. इनॲडिक्वेट थ्रेशिंग म्हणजे काय, अपूर्णाशी मळणी करणे. पीक उत्पादन झाल्यानंतर ज्यावेळेस आपल्याला पीक काय करायचे असते, प्राप्त करून घ्यायचे असते, त्यावेळेस ते काय करणे, एक अपूर्णाशी मळणी झाल्यामुळे पिकांचे व्यवस्थित असे सीड्स पूर्णपणे काय होत नाहीत, त्या पिकापासून आपण काढून घेत नाहीत. इम्प्रॉपर स्टोरेज म्हणजे स्टोरेजचं एक ठिकाण चांगलं नाही, स्टोरेज आपण व्यवस्थित करत नाही. अँड रॉंग मेथड्स ऑफ डिस्ट्रीब्युशन,
डिस्ट्रीब्युशन म्हणजे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी अन्न पदार्थ घेऊन जाणे, तिथे जाऊन डिस्ट्रीब्यूट करणे, यामध्ये सुद्धा काय होत आहेत, भरपूर प्रमाणात अन्नाची काय होते, नासाडी होते. सम रिझन्स फॉर क्वांटिटेटिव्ह वेस्टेज ऑफ फूड. काही रिझन्स आहेत, कोणते? बिसाइड्स मच फूड इज वेस्टेड ॲज अ रिझल्ट ऑफ द कस्टम ऑफ ऑफरिंग अँड सर्विंग टू मच फूड टू गेस्ट ॲट ट्रॅडिशनल फीस्ट अँड बँक्वेट्स. म्हणजे आपण बघतो काही सार्वजनिक जेवणाळे असतात किंवा काही मोठे फंक्शन्स असतात, त्या फंक्शन्समध्ये आपण काय करतो, ऑफरिंग अ टू मच फूड. म्हणजे एखादा ओळखीचा व्यक्ती असेल तर आपण काय करतो, त्यांना खूप जास्त प्रमाणात आग्रहाखातर आपण काय करतो, त्या व्यक्तीची कॅपॅसिटी कमी जेवणाची असताना सुद्धा आपण काय करतो, त्या व्यक्तीला जास्तीत जास्त फूड वाढतो आणि तो व्यक्ती काय करून जातो, त्याला पाहिजे तेवढे अन्नपदार्थ खातो आणि बाकीचे अन्नपदार्थ तो तसेच ठेवून जातो. अशा विविध पद्धतीमुळे काय होते, क्वांटिटिव्ह वेस्टेज ऑफ फूड होते. बघा, क्वालिटेटिव्ह वेस्टेज ऑफ फूड बघूयात. युजिंग रॉंग मेथड्स ऑफ प्रोटेक्टिंग फूड. म्हणजे ज्यावेळेस एखाद्या गोडाऊनला, स्टोरेज हाऊसला ज्यावेळेस फूडचं काय केलेलं असते, स्टोरेज केलेले असते, तिथे काय पाहतो आपण, युजिंग ऑफ रॉंग मेथड्स. जे रोडंट्स आहेत, माऊस वगैरे, उंदीर, घुशी यांसारखे जे रोडंट्स आहेत, या रोडंट्सपासून काय होते, फूडचं स्पॉइलेज होतं. बघा, एक्सेसिव्ह यूज ऑफ फूड प्रिझर्वेटिव्ज. काही अन्नपदार्थ काय केले जातात, हे हवाबंद बरणीमध्ये पॅक करून किंवा पॅकेज्ड फूड असतात, त्याच्यामध्ये काही सायट्रिक ॲसिड, व्हिनेगर यांच्यासारखे प्रिझर्वेटिव्ह वापरले जातात. हे प्रिझर्वेटिव्ह जास्त वापरल्यामुळे सुद्धा अन्नपदार्थ काय होतात, खराब होतात. ओव्हर कुकिंग, वॉशिंग द व्हेजिटेबल्स आफ्टर कटिंग देम. बघा, ही एक कॉमन पद्धत बघतो. बघा, आपण व्हेजिटेबल्स कट केल्यानंतर त्याला वॉश केले जाते. ही पद्धत काय आहे मित्रांनो, चुकीची आहे. ह्या पद्धतीमुळे काय होते, जे काही व्हेजिटेबल्समध्ये मिनरल्स आहेत, विटॅमिन्स आहेत, ते काय होतात, पाण्यासोबत वॉश होऊन जातात. मग आपण जे खातो त्या व्हेजिटेबल्समधून आपल्याला कमी प्रमाणात आयर्न आणि विटॅमिनचे प्रमाण भेटते. मिस हँडलिंग ऑफ फ्रूट्स लाईक ग्रेप्स अँड मँगोज. बघा, ग्रेप्स अँड मँगोज खात असताना ग्रेप्स काय होतात, त्याचे मणी काय होतात, गळून पडतात. मग ते ग्रेप्स हे सुद्धा काय झाले, त्यामध्ये वेस्टेज ऑफ फूड झालं. बघा, मँगोज सुद्धा सेम पद्धतीने. मिस कॅल्क्युलेशन ऑफ टाइम रिक्वायर्ड फॉर ट्रान्सफर फूड फ्रॉम प्रोड्युसर टू कन्झ्युमर. म्हणजे ट्रान्सपोर्टेशन, आजकाल आपण बघतोय रस्ते खराब असल्यामुळे काय होतंय, भरपूर प्रमाणात वेळ काय होतोय, जास्त लागतोय, की ज्यामुळे प्रोड्युसर शेतकऱ्यांपासून ते जे व्यापारी आहेत, कस्टमर्स आहेत, त्या कस्टमर्सपर्यंत ते अन्नपदार्थ जाण्यासाठी वेळ लागतो, फ्रूट्स जाण्यासाठी वेळ लागतात. मग ह्या कालावधी दरम्यान ते फ्रूट्स काय होतात, खराब होतात. आर सम ऑफ द कॉजेस ऑफ क्वालिटेटिव्ह वेस्टेज ऑफ फूड. म्हणजे आणखीन असे सुद्धा काही आहे मेथड्स आहेत की किंवा पद्धती आहेत की ज्यामुळे काय होत आहेत, क्वालिटेटिव्ह वेस्टेज ऑफ फूड भरपूर प्रमाणात आपण पाहू शकतो. व्हॉट कॅन यू डू टू प्रिव्हेंट फूड वेस्टेज अँड स्पॉइलेज. आतापर्यंत आपण काय बघितलं, स्पॉइलेजचे फॅक्टर पाहिले, स्पॉइलेज का होतंय ते पाहिले. आता आपण बघूयात हाऊ कॅन वी प्रिव्हेंट इट. आपण कसं त्याला प्रिव्हेंट करू शकतो. सर्व युअर सेल्फ ओनली ॲज मच ॲज यू कॅन ईट. तुम्ही जेवढे खाऊ शकता तेवढेच अन्नपदार्थ वाढून घ्या. अवॉइड ओव्हर कुकिंग फूड. जास्तीत जास्त ओव्हर कुकिंग जे आहे, फूडचं ओव्हर कुकिंग आपण टाळलं पाहिजे. अवॉइड थ्रोविंग अवे लेफ्ट ओव्हर फूड, रियूज इट इन प्रॉपर वे. म्हणजे आपण जे अन्नपदार्थ ताटामध्ये शिल्लक ठेवतो, ते शिल्लक ठेवलेले अन्नपदार्थ आपण टाकून न देता त्याचा आपण काय केलं पाहिजे, योग्य प्रकारे डिस्ट्रीब्युशन केलं पाहिजे. ते पदार्थ कोण खाल्ले जातील हे माणसं आपण बघितले पाहिजेत किंवा जनावरांना सुद्धा आपण ते अन्नपदार्थ देऊ शकतो. बट ओनली ॲज मच ग्रेन, व्हेजिटेबल्स, फ्रूट्स, मिल्क एक्सेट्रा ॲज यू नीड. अवॉइड द टेम्पटेशन टू मेक एक्सेसिव्ह परचेसेस. म्हणजे आपण काय बघतो रे, घरामध्ये सुद्धा आपण ज्यावेळेस व्हेजिटेबल्स, फ्रूट्स, मिल्क हे काय करतो, विकत घेतो,
त्यावेळेस आपण काय करतो, आपल्या घराची जी काही गरज आहे त्या गरजेपेक्षा आपण काय करतो, ते अन्नपदार्थ आपण बाजारातून विकत आणतो आणि ते अन्नपदार्थ काय होतात, मग घरामध्ये प्रॉपर स्टोरेज, प्रॉपर हँडलिंग न झाल्यामुळे त्याचं सुद्धा काय होतं, वेस्टेज ऑफ फूड होऊन जातो. स्टोर ग्रेन्स अँड अदर पेरिशेबल फूड स्टफ्स लाईक व्हेजिटेबल, फ्रूट्स, मिल्क एक्सेट्रा युजिंग प्रॉपर मेथड. बघा, व्हेजिटेबल आणि फ्रूट जे आहेत ते आपण काय केले पाहिजेत, प्रॉपर मेथड यूज केले पाहिजे. जसं की फ्रीजिंग आहे, रेफ्रिजरेटरचा यूज करून आपण रेफ्रिजरेटरमध्ये व्हेजिटेबल्स आणि फ्रूट जर ठेवले तर तिथे अन्नपदार्थ काय होतील, चांगल्या प्रकारे त्यांचं स्टोरेज होईल आणि ते अन्नपदार्थ काय होतील, टिकून राहतील. चेक द एक्सपायरी डेट ऑफ बॉटल्ड, कॅन्ड, पॅक्ड फूड अँड यूज विदिन दॅट टाइम. कोणताही पॅकेज्ड फूड ज्यावेळेस आपण बाजारातून विकत घेतोय त्या पॅकेज्ड फूडवरती त्याचे जो रॅपर असतात त्या रॅपर्सवरती तिथं मॅन्युफॅक्चरिंग डेट असते. त्याचबरोबर बेस्ट बिफोर सुद्धा लिहिलेलं असतं. बेस्ट बिफोर म्हणजे त्या काळाच्या आतमध्ये, 2 महिन्याच्या आतमध्ये, 1 महिन्याच्या आतमध्ये, 6 महिन्याच्या आतमध्ये तुम्ही तो फूड प्रोडक्ट काय करू शकताय, खाऊ शकताय, त्याचं कन्झ्युम करू शकताय, हे तिथं एक्सपायरी डेट लिहिलेली असते. कोणतेही फूड प्रोडक्ट विकत घेताना आपण ती गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. Eat all the food that you have served yourself. जेवढे अन्न आपल्याला पाहिजे आहे तेवढे अन्न आपण स्वतःला घेतले पाहिजेत आणि तेवढे सर्व अन्न आपण संपवले पाहिजे, याची आपण आपण काळजी घेतली पाहिजे. ठीक आहे मित्रांनो. तर अशा प्रकारे आपण प्रिव्हेन्शन ऑफ फूड, स्पॉइलेज ऑफ फूड काय करू शकतो, टाळू शकतो. ऑब्झर्व अँड डिस्कस. व्हॉट कॅन वी डू टू अवॉइड यूज राईस ग्रेन ॲज अक्षता अँड टू प्रिव्हेंट वेस्टेज ऑफ फूड ड्युरिंग वेडिंग फीस्ट. बघा, पारंपरिक पद्धती, पारंपरिक लग्नामध्ये आपण बघतो अक्षता आपण काय करतो, तांदळाच्या अक्षता आपण आपल्या लग्न कार्यालयामध्ये किंवा लग्न कार्यक्रमात आपण वापरतो. त्या अक्षता वापरण्याच्या ऐवजी आपण कोणती दुसरी मेथड वापरू शकतो की ज्यामुळे आपले जे कार्यक्रम आहे ते सुद्धा पूर्ण होईल आणि तिथे तांदळाचा वेस्टेज किंवा स्पॉइलेज होणार नाही. चला उत्तर सांगा मला, काय येईल बघा, कमेंट करा मला. तुमच्याकडे काय एखादी आयडिया, आपण तांदळाच्या ऐवजी दुसरं काय करू शकतो. ठीक आहे. तर बघा मित्रांनो, इथे आपण काय करू शकतो, फ्लावर्स हा गुड सोर्स आहे. फ्लावर्स आपण काय करू शकतो, आपल्या एखाद्या लग्न कार्यालयात किंवा कोणत्याही आनंदाच्या महोत्सवात आपण काय करू शकतो, फ्लावरचा उपयोग करू शकतो की ज्यामुळे अन्नाची सुद्धा नासाडी होणार नाही व फ्लावर्स पाहिल्यानंतर आपल्या मनाला सुद्धा काय होतो, एक प्रकारचा आनंद प्राप्त होतो. 16 ऑक्टोबर वर्ल्ड फूड डे. 16 ऑक्टोबर हा दिवस काय केला जातो, वर्ल्ड फूड डे म्हणून साजरा केला जातो. टू वर्क टुवर्ड्स फूड सिक्युरिटी अँड अवॉइड फूड वेस्टेज. म्हणजे फूडचं वेस्टेज हे टाळणे व स्पॉइलेज ऑफ फूड टाळणे, हा दिवस काय केला जातो, 16 ऑक्टोबर हा दिवस, त्याच्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. फूड स्टोरेज अँड प्रिझर्वेशन. बघा, फूडचं स्टोरेज आणि प्रिझर्वेशन कसं करूयात आपण. वी हॅव लर्न्ड अबाउट व्हेरियस मेथड्स ऑफ सेफ स्टोरेज ऑफ फूड लाईक फ्रीजिंग, ड्राईंग, बॉइलिंग, एअर टाईट पॅकिंग. आपण काही मेथड्स पाहिलेले आहेत की ज्याद्वारे आपण काय करू शकतो, सेफ स्टोरेज करू शकतो. फ्रीजिंग, थंड करणे, अन्नपदार्थ वाळवणे ड्राईंग करून, बॉइलिंग करणे म्हणजे उकळणे, किंवा एअर टाईट पॅकिंग, हवा बंद डब्यामध्ये आपण काय करू शकतो, फूड प्रोडक्ट पॅकिंग करू शकतो. These different methods prevent the growth of microorganisms in food and thereby save the food from spoiling. ह्या डिफरंट मेथड्स वापरून आपण काय करू शकतो, फूडचं जे स्पॉइलिंग आहे किंवा मायक्रो ऑर्गॅनिझम्स जे काय होतात फूडला कंटॅमिनेट करतात ते कंटॅमिनेशन आपण टाळू शकतो. फूड प्रोटेक्शन अँड फूड प्रिझर्वेशन.
बघा कसं प्रोटेक्शन ऑफ फूड कसं करणार, प्रिव्हेन्शन ऑफ फूड स्पॉइलेज बाय मायक्रोबियल ग्रोथ अँड इन्फेस्टेशन बाय पेस्ट इज कॉल्ड फूड प्रोटेक्शन. म्हणजे ज्या वेळेस अन्नपदार्थावरती मायक्रोबियल ग्रोथ होते, विविध बॅक्टेरिया काय करतात अन्नपदार्थावरती जगण्यास सुरू करतात, किंवा वेगवेगळे पेस्ट असतात जसे की इन्सेक्ट्स, फंगी, हे काय करतात ज्यावेळेस त्यांची फूडवरती ग्रोथ होते त्यांच्या मार्फत काय होते अन्नपदार्थ खराब होतात. मग हे यामार्फत अन्नपदार्थ खराब होऊ नये म्हणून आपण काय केले पाहिजे, फूडचं प्रोटेक्शन केलंच पाहिजे. फूड प्रिझर्वेशन, यूज ऑफ व्हेरियस प्रिझर्वेटिव्स टू प्रिव्हेंट फॉर लॉंग पिरियड ऑफ टाइम फूड स्पॉइलेज ड्यू टू इंटरनल फॅक्टर इज कॉल्ड फूड प्रिझर्वेशन. अन्नपदार्थ खूप काळापर्यंत टिकले पाहिजेत. फॉर एक्झाम्पल आपल्याला माहीत आहे लोणचे किंवा मुरब्बा, ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या गोष्टी काय केल्या, हे जे अन्नपदार्थ आहेत ते खूप काळापर्यंत टिकले पाहिजेत. ही काय आहे आपल्यासाठी गरजेची गोष्ट आहे. मग हे टिकले पाहिजेत म्हणून आपण काय करतो, त्याच्यामध्ये काही फूड प्रिझर्वेटिव्ह वापरतो की ज्या फूड प्रिझर्वेटिव्हच्या मार्फत ते अन्नपदार्थ काय होतात जास्त काळ टिकले जातात. ते टिकले तर काय होतील आपल्याला ते अन्नपदार्थ काही दिवसानंतर खाण्यासाठी योग्य राहतील. जर तुम्हाला काही फूड प्रिझर्वेटिव्हची नावं जर माहीत असतील तर प्लीज कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. नॅशनल इन्स्टिट्यूशन फूड अँड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन, अन्न व भेसळ हे खातं आहे की ज्या खात्यामार्फत अन्नाची काय केली जाते, क्वालिटी व्यवस्थित ठेवली जाते. दिस इज अ गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन दॅट कंट्रोल्स प्रोडक्शन अँड डिस्ट्रीब्युशन ऑफ फूड अँड ड्रग बाय देअर स्टँडर्डायझेशन. फूड अँड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन यांनी एक स्टँडर्ड पद्धत ठेवलेली आहे. पॅकेजिंग ऑफ फूड करताना सुद्धा हायजीन मेंटेन ठेवणे, त्याचं फूड पॅकेजिंग ठेवणे, त्याच्यामध्ये किती किलोग्रॅम, ग्रॅम, किलोलिटर यांच्यामध्ये जे काही सर्टन ते जे काय आहेत नॉर्म्स आहेत त्यांच्या रूल्सप्रमाणे त्या गोष्टी आपण पॅकेज केल्या पाहिजेत. हे काय आहे, हेच एक स्टँडर्ड पद्धत आहे. फूड सेफ्टी अँड स्टँडर्डायझेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया हॅज बीन इस्टॅब्लिश्ड ॲज पर फूड सेफ्टी अँड स्टँडर्डायझेशन ॲक्ट 2006. म्हणजे FSSAI. जर तुम्ही हॉटेलिंगचा बिझनेस करत असाल किंवा अन्नपदार्थ निर्मितीचा बिझनेस करत असाल तर त्या बिझनेसमध्ये आपण काय केले पाहिजे, FSSAI यांच्या ज्या स्टँडर्ड पद्धती आहेत त्या स्टँडर्ड पद्धती आपण फॉलो करणे गरजेचे आहे. त्यांचे रूल्स आहेत ते रूल्स ते फॉलो करणे गरजेचे आहे. इथे काही पद्धती दिल्या आहेत बघा. या पद्धतीमध्ये काय दिलेलं आहे, प्रिझर्वेशन ऑफ किंवा प्रोटेक्शन ऑफ फूडच्या पद्धती दिल्या आहेत ते आपण बघूयात वन बाय वन. फ्रीजिंग, biological and chemical reactions in food materials are slowed down at low temperature. म्हणजे काही अन्नपदार्थामध्ये केमिकल रिॲक्शन्स घडून येतात. केमिकल रिॲक्शन घडून म्हणजे बघा रॉ मँगोचा रायपन मँगो होतो बघा. कच्चा मँगो हा काय होतो परत काही दिवसानंतर हा पिकतो आणि पिकल्यामुळे तो काय होतो खराब होतो. म्हणजे हे काय झालं, केमिकल रिॲक्शन झाली. बायोलॉजिकल रिॲक्शन बघतो बघा, तोच रायपन मँगो ज्यावेळेस आंबा खूप पिकतो, पिकल्यानंतर त्याच्यावरती बॅक्टेरियाची ग्रोथ होते. बॅक्टेरियाची ग्रोथ झाल्यानंतर तो आंबा काय होतो खराब होतो. अशा फॅक्टर्सला जर आपल्याला थांबवायचं असेल, स्लो डाऊन करायचं असेल तर तो अन्नपदार्थ आपण काय केलं पाहिजे, फ्रीजिंग केला पाहिजे, रेफ्रिजरेटरचा वापर केला पाहिजे. ॲज अ रिझल्ट फूड रिमेन्स इन गुड कंडिशन फॉर लॉंगर ड्युरेशन. फ्रीजमध्ये फ्रूट्स व्हेजिटेबल्स ठेवल्यामुळे काय होतात ते खूप दिवसापर्यंत टिकू शकतात. त्यांचा वापर आपण करू शकतो. दॅट इज वाय रेफ्रिजरेटर्स आर युज्ड इन द किचन्स. म्हणून तर किचनमध्ये रेफ्रिजरेटरचा वापर आपण काय करत आहोत, वाढवत आहोत, जास्तीत जास्त करत आहोत. स्मोकिंग, धुरी देणे. फूड इज प्रिझर्व्ड विथ द हेल्प ऑफ स्मोक. ॲल्युमिनियम फॉस्फाईड इज युज्ड इन दिस मेथड. ॲल्युमिनियम फॉस्फाईड नावाचं हे एक केमिकल आहे की ज्या केमिकल्सवरचा धूर काय केला जातो त्या अन्नपदार्थावरती दिला जातो
आणि त्या मेथड थ्रू काय होते अन्नपदार्थ खूप काळापर्यंत टिकले जातात. यूज ऑफ इन्सेक्टिसाइड. मेलॅथिऑन इज स्प्रेड ऑन द गनी बॅग्स कंटेनिंग फूड ग्रेन्स. म्हणजे गनी बॅग्स म्हणजे पोते, गोणी, ह्या गोणीच्या वरच्या बाजूने काय केले जातात, मेलॅथिऑन नावाचा इन्सेक्टिसाइड कीटकनाशक बॅग्सवरती मारला जातो. ह्या बॅग्सवरती मारल्यामुळे त्याच्यावरती जास्तीत जास्त इन्सेक्ट्स काय होऊ शकत नाहीत, इन्सेक्ट्स तिथे जाऊ शकत नाहीत, इन्सेक्ट्स ते अन्नपदार्थ खराब करू शकत नाहीत. इरेडिएशन पद्धत बघा, इथे काय केलं जातं बघा. इन दिस मेथड फूड इज एक्सपोज्ड टू आयोनायझिंग रेडिएशन्स सच ॲज हाय एनर्जी इलेक्ट्रॉन्स इमिटेड बाय ॲक्सेलरेटर्स, एक्स-रे, गॅमा रेज इमिटेड बाय रेडिओ आयसोटोप्स. म्हणजे काही असे इलेमेंट्स आहेत, असे काही मूलद्रव्य आहेत की जे मूलद्रव्य काय करत असतात, एक्स-रे आणि गॅमा रेज हे बाहेर टाकत असतात. एक्स-रे आणि गॅमा रेज यांच्या मार्फत काही इलेक्ट्रॉन्स बाहेर टाकल्यामुळे ते काय होतात, ते अन्नपदार्थावरती पडतात आणि अन्नपदार्थावरती अन्नपदार्थ खराब न होणे, अन्नपदार्थांना कोंब न येणे, ते खराब न होणे, ह्या पद्धतीमुळे ते काय होतात, सर्व काही गोष्टी टाळल्या जातात. धिस प्रोसेस डिस्ट्रॉयड मायक्रोब्स, इन्सेक्ट्स एक्सेट्रा. ठीक आहे, ह्या पद्धतीमुळे मायक्रो ऑर्गॅनिझम म्हणजे बॅक्टेरिया, इन्सेक्ट्स हे सुद्धा काय केले जातात, मारले जातात. शेल्फ लाईफ ऑफ फ्रूट्स इन्क्रीज ड्यू टू इन्क्रीज इन रायपनिंग ऑफ पिरियड. त्या फ्रूटची शेल्फ लाईफ म्हणजे काय, ते अन्नपदार्थ किती दिवस टिकू शकतात, 1 महिना, 1.5 महिना, हे किती दिवस टिकू शकतात, ह्या पद्धतीमुळे ती काय होते, ती लाईफ त्या अन्नपदार्थाची वाढते. द शेल्फ लाईफ ऑफ potatoes and onions increase due to slowed down sprouting. म्हणजे पोटॅटो आणि ऑनियन मध्ये काय बघतो आपण, त्यांना कोंब फुटणे, त्यांना नवीन शूट सिस्टीम येणे, ह्या सारख्या पद्धती आपण बघतो. इरेडिएशन पद्धतीमुळे त्या गोष्टी इथे होत नाहीत. यूज ऑफ इन्सर्ट गॅस नाही, यूज ऑफ इनर्ट गॅस आहे, प्रिंटिंग मिस्टेक आहे इथे. Nitrogen gas is filled in air-tight packets of potatoes, vapor and other food products, thus preventing the growth of fungus and insects in them. बघा, आपण कोणताही मार्केटमधून फूड पॅकेट घेतो ज्यावेळेस विकत, त्यावेळेस तो कसा असतो, हवा बंद असतो, त्याच्यामध्ये हवा जास्तीत जास्त असते आणि जो आतमध्ये फूड पॅकेट असतो तो कसा असतो, कमी असतो. मग त्याच्यामध्ये काय केलं जातं, नायट्रोजन गॅस हा काय केला जातो, फिलअप केला जातो. नायट्रोजन गॅस त्या फूड प्रोडक्ट सोबत मिक्स केल्यामुळे त्याच्यामध्ये काय होतात, ते जे काही पोटॅटो वेपर्स आहेत किंवा इतर काही जे फूड प्रोडक्ट्स आहेत ते जास्तीत जास्त दिवसापर्यंत टिकू शकतात. यूज ऑफ प्रिझर्वेटिव्स, नॅचरल प्रिझर्वेटिव्स आणि केमिकल प्रिझर्वेटिव्स. Some naturally available material like salt, sugar, oil are used preservatives in pickles, jam, मुरब्बा, पेठा. बघा, आपण बघतोय आपल्या घरामध्ये सुद्धा मुरब्बा आणि पिकल्स या गोष्टी काय केल्या जातात, प्रिझर्व केले जातात. यांचं प्रिझर्वेशन करण्यासाठी साल्ट, शुगर आणि ऑइल यांच्यासारखे प्रिझर्वेटिव्ह वापरले जातात. आणि हे प्रिझर्वेटिव्ह वापरले तर आपण काय करू शकतो, वर्षभर त्या फूड प्रोडक्टचा आनंद घेऊ शकतो. काही केमिकल प्रिझर्वेटिव्ह आहेत बघा, ॲसेटिक ॲसिड ज्याला काय म्हणतात, व्हिनेगर म्हणतात, सायट्रिक ॲसिड, सोडियम बेन्झोएट अँड सम नायट्रेट अँड नायट्राइट साल्ट्स आर सम एक्झाम्पल्स ऑफ केमिकल प्रिझर्वेटिव्ह. हे केमिकल प्रिझर्वेटिव्ह मार्केटमध्ये इझिली अवेलेबल आहेत. त्यांचा काय करतो आपण, अन्नपदार्थामध्ये सुद्धा वापर करत आहोत. दे आर यूज्ड इन सॉसेस, जेलीज, जॅम्स अँड पॅकेज्ड रेडी टू कुक व्हेजिटेबल्स अँड रेडी टू ईट फूड्स. म्हणजे बघा, पॅकेज्ड फूड भरपूर येत आहेत मार्केटमध्ये. त्या पॅकेज्ड फूडमध्ये अशा प्रकारचे केमिकल प्रिझर्वेटिव्ह काय केले जातात, मिक्स केले जातात की ज्यामुळे ते प्रोडक्ट जास्त दिवसापर्यंत टिकू शकतात. म्हणजे त्यांची शेल्फ लाईफ काय होते, वाढली जाते.
पाश्चरायझेशन पद्धत खूप मोठी आणि खूप क्रांतिकारी पद्धत आहे बघा. दिस मेथड इन्व्हॉल्व हिटिंग द मिल्क ऑर अदर सिमिलर फूड स्टफ्स अप टू सर्टन टेम्परेचर. म्हणजे ही एक अशी पद्धत आहे की ज्या पद्धतीमध्ये एखादा फूड स्टफ किंवा मिल्क हे काय केले जाते, काही ठराविक टेम्परेचरपर्यंत उकळले जाते. फॉर एक्झाम्पल 80 डिग्री सेल्सिअस फॉर 15 मिनिट्स. मिल्क काय केले जाते 80 डिग्री सेल्सिअस पर्यंत 15 मिनिटासाठी गरम केले जाते. अँड कूलिंग इट क्विकली. ते गरम झालेले जे काही मिल्क आहे ते पटकन काय केले जाते, थंड केले जाते. दिस डिस्ट्रॉय द मायक्रोब्स प्रेझेंट इन द मिल्क अँड इट केप्ट फॉर लॉंगर ड्युरेशन. म्हणजे 80 डिग्री तापमानापर्यंत तापवल्यामुळे त्यामधील बॅक्टेरियाची ग्रोथ काय होते, कमी होते. बॅक्टेरिया मरण पावतात आणि पटकन ते थंड केले जाते, फ्रीजिंग केले जाते. म्हणजे तिथे सुद्धा 0 डिग्री सेल्सिअसपेक्षा कमी टेम्परेचरवरती ते स्टोरेज केले जाते. म्हणजे या दोन्ही मेथड क्विकली झाल्यामुळे त्याच्यामध्ये बॅक्टेरियाची जास्त ग्रोथ होत नाही आणि नंतर तेच मिल्क प्रोडक्ट आपण काय करू शकतो, पॅकेजिंग करून मार्केटमध्ये विकू शकतो. आता जे आपण जे मिल्कचे पॅकेट बघतोय ते अशाच पद्धतीने बनवलेले आहेत. द मायक्रोबायोलॉजिस्ट लुईस पाश्चर डेव्हलप्ड द टेक्निक ऑफ प्रिझर्विंग द क्वालिटी ऑफ फूड बाय रेझिंग इट्स टेम्परेचर टू प्रिव्हेंट मायक्रोबियल ग्रोथ इन फूड. पूर्वीच्या काळी पाश्चरायझेशन, लुईस पाश्चर हे एक ग्रेट सायंटिस्ट आहेत की ज्यांनी काय केलेले, पाश्चरायझेशन ही प्रोसेस शोधून काढलेली आहे. त्यांचे आणखीन सुद्धा भरपूर काय आहेत, भरपूर असे त्यांनी संशोधन केलेलं आहे. त्यांच्या ह्या पद्धतीमुळे आपण काय बघू शकतोय की मिल्क आणि मिल्क प्रोडक्ट यांचे जे काही क्रांतिकारी ह्याच्यामध्ये इव्हॉल्युशन आलेलं आहे की जे जास्तीत जास्त दिवस मिल्क आणि मिल्क प्रोडक्ट्स हे टिकू शकतात. बघा मित्रांनो, तुम्हाला माहित आहे का, इन महाराष्ट्र इरेडिएशन प्लांट्स हॅव बीन इन्स्टॉल्ड ॲट लासलगाव. सांगली या ठिकाणी लासलगावमध्ये, त्यासोबत नवी मुंबई या ठिकाणी काय केलेले आहेत, इरेडिएशन ही पद्धत काय केलेली आहे, याचं प्लांट्स उभारले गेलेले आहेत की ज्यामुळे बटाटा आणि कांदा यांना कोंब फुटत नाहीत. बघा मित्रांनो, हळूहळू शेती करण्याच्या, दुग्ध व्यवसाय करण्याच्या, पॅकेजिंग फूड मटेरियल तयार करण्याच्या पद्धती काय होत चाललेल्या आहेत, बदलत चाललेल्या आहेत. आणि आपण सुद्धा त्यासोबतच आपण जे फूड सेफ्टी आणि फूड प्रिझर्वेशन करणे, फूड प्रोटेक्शन करणे, ह्या गोष्टी सुद्धा आपल्यासाठी महत्त्वाच्या आहेत. तर त्या आपण नक्कीच केल्या पाहिजेत, आपण फॉलो केले पाहिजेत. आपण स्वतःचा विचार न करता इतरांचाही विचार करणे आपल्यासाठी खूप गरजेचे आहे. जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.